ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर अतिशय गंभीर आरोप केलाय। राज्यात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला आणि यासाठी 600 कोटींनी टेंडर वाढवल्याचा दावा राऊतांनी केलाय। हे घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवल्याचा आरोप राऊतांनी केला। या प्रकरणात झारखंडच्या पथकानं अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे। या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रिमंडळापर्यंत पोहोचल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। 650 कोटींनी टेंडर वाढवलं गेलं। कुठे तुम्हाला ॲम्ब्युलन्स दिसतात? हा सगळ्यात मोठा घोटाळा वैद्यकीय क्षेत्रात। 800 कोटी हे जे अमित साळुंखे आहेत हे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे, आर्थिक कणा। मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे हे शिंदेंकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनकडे वळवले। याची चौकशी आता मी करायला सांगणार। झारखंडमधल्या मद्य घोटाळ्यातून काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेला अटक केली। हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे। ही अटक सहज झालेली नाही। सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते शोधायचं आहे आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येतात।